नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला आपण 31 जानेवारीच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघूया. तर चला, 1 नंबरला आहे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. मित्रांनो, हरित हायड्रोजन धोरण जारी करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. तर महाराष्ट्र सरकारने हरित हायड्रोजन धोरण 2023 नुसार 2030 पर्यंत 500 किलोटन पर ॲनम हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने हरित हायड्रोजन निर्मितीसाठी 2.76 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार देखील केलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर महाराष्ट्राचा उल्लेख झाला तर महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किमी एवढे. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. तर स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 36 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे, तर राज्यपाल आहे रमेश बैस. मित्रांनो, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान देखील आपण बघून घेऊया. चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र या राज्यात आहे. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. तर दुसरी चालू घडामोडी अशी आहे की भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने कोणत्या देशातील बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका. मित्रांनो, भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने अमेरिका देशातील बॉक्सिंग स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने अमेरिकेतील बॉक्सिंग स्पर्धेत 75 किलो वजनी गटात हे विजेतेपद पटकावलेले आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 3 नंबरला भारतीय क्रिकेट संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरून कितव्या क्रमांकावर घसरण झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 5व्या क्रमांकावर. भारतीय क्रिकेट संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरून आता 5व्या क्रमांकावर ही घसरण झालेली आहे. तर या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया देश हा प्रथम क्रमांकावर आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला चौथी चालू घडामोडी बघूया. कर्नाटक सरकारचा कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तम कांबळे. कर्नाटक सरकारचा कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार उत्तम कांबळे यांना जाहीर झालेला आहे. चला 5 नंबरची चालू घडामोडी बघूया. मिलन 2024 हा नौदलाचा युद्धाभ्यास भारत कुठे होणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विशाखापट्टणम. मित्रांनो, मिलन 2024 हा नौसेनेचा युद्धाभ्यास भारतात विशाखापट्टणम येथे होणार आहे. तर या भारतीय नौसेनेचा मिलन 2024 हा युद्ध सराव 19 ते 27 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण भारताचे युद्धाभ्यास देखील बघून घेऊया. ऑस्ट्रा-हिंद युद्धाभ्यास भारत हा ऑस्ट्रेलिया देशासोबत करतो. तर वीर गार्डियन आणि जिमेक्स हा जपान देशासोबत करत असतो. सूर्यकिरण हा युद्धाभ्यास नेपाळ या देशासोबत करत असतो.
तर युद्धाभ्यास आणि तारकश हा अमेरिकेत देशासोबत, गरुडा शक्ती आणि समुद्र शक्ती इंडोनेशिया देशासोबत, तर डस्टलिक हा उझबेकिस्तान या देशासोबत, तर फ्रेंजेक्स युद्धाभ्यास हा फ्रान्स देशासोबत, तर मिलन 2024 हा युद्धाभ्यास भारतीय नौसेनेचा युद्धाभ्यास आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आसियान गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लाओस. मित्रांनो, आसियान गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद हे लाओस या देशाकडे आहे. तर मित्रांनो, आपण असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशनबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर या संस्थेचे मुख्यालय हे जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आहे. तर या संस्थेची स्थापना ही 8 ऑगस्ट 1967 रोजी बँकॉक थायलंड येथे झालेली आहे. आसियान ही आग्नेय आशियातील 10 देशांची संघटना आहे. यात ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या 10 देशांचा समावेश आहे. या सर्व देशांचे सचिवालय हे जकार्ता या ठिकाणी आहे. तर 8 ऑगस्ट 1967 रोजी ही संघटना स्थापन करण्याची घोषणा झालेली होती. यालाच बँकॉक घोषणा देखील म्हणतात. हा पॉईंट देखील लक्षात असू द्या. स्थापनेवेळी याचे इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड हे 5च देश होते. त्यानंतर ब्रुनेई हा 6वा देश जोडला गेलेला आहे. 1995 साली व्हिएतनाम, 1997 साली लाओस व म्यानमार हे देश जोडले गेले आणि 1999 साली कंबोडिया हा देश जोडला गेला. तर मित्रांनो, असे करून हे 10 देश या देशांची संघटना ही झालेली आहे. ही सर्व माहिती असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशनबद्दल लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. फेब्रुवारी महिन्यात इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात येणारा इनसॅट 3D हा उपग्रह कशा संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हवामान. मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात येणारा इनसॅट 3D हा उपग्रह हवामानशी संबंधित आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्थापनेचे कोणते महोत्सवी वर्ष साजरे केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमृत. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्थापनेचे आपले अमृत महोत्सवी वर्ष हे साजरे केलेले आहे. तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नवीन संकेतस्थळ हे इंग्लिश आणि हिंदी भाषेत असणार आहे. तर आपल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 26 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. मित्रांनो, 25 वर्ष झाले की आपण रौप्य महोत्सव साजरे करत असतो, तर 50 वर्ष पूर्ण झाले की सुवर्ण महोत्सव हे साजरे करत असतो. 60 वर्ष पूर्ण झाले की हरित महोत्सव साजरे करत असतो, तर 75 वर्ष पूर्ण झाले की अमृत महोत्सव आपण साजरा करत असतो आणि 100 वर्ष पूर्ण झालं की शतक महोत्सव हे साजरे करत असतो. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. मित्रांनो, सांबर महोत्सव 2024 चे आयोजन राजस्थान या राज्यात करण्यात आलेले आहे. हा उत्सव 3 दिवसीय असणार आहे. 26 ते 28 जानेवारी पर्यंत हा महोत्सव साजरा झालेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, राजस्थानचा उल्लेख झाला तर आपण राजस्थान विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. राजस्थानची राजधानी ही जयपूर आहे. तर स्थापना ही 1 नोव्हेंबर 1960 रोजी झालेली आहे. सध्याचे मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा. तर राज्यपाल आहे कलराज मिश्रा. तर एकूण राजस्थानमधील जिल्ह्यांची संख्या ही 53 आहे. तर राष्ट्रीय उद्यान देखील आपण राजस्थानमधील बघून घेऊया. दारहा राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट नॅशनल पार्क, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, माउंट अबू वन्यजीव अभयारण्य, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सारिस्का नॅशनल पार्क हे सर्व राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यात आहे. ही सर्व माहिती लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणता AI हा देशातील
पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कृत्रिम. मित्रांनो, कृत्रिम AI हा देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरलेला आहे. देशातील पहिल्या युनिकॉर्न कृत्रिम या स्टार्टअपचा संस्थापक भावेश अग्रवाल हे आहे. ही देखील माहिती लक्षात असू द्या. तर मित्रांनो, AIचा फुल फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअर्सच्या नवनवीन माहिती बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपण घेत असलेले टॉप 10 प्रश्न हे आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून वहीला एकदा तरी रिव्हिजनही देत जा. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.